नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तर लवकरच मित्रांनो महाराष्ट्रात तुम्हाला न्यायालयामध्ये खूप मोठी भरती बघायला मिळणार आहे। एक तर उच्च न्यायालयात जबरदस्त भरती बघायला मिळणार आहे, त्यासोबत जिल्हा लेवलचे दुय्यम न्यायालय आहेत त्या सगळ्या ठिकाणी पदवीधर उमेदवारांना खूप चांगली संधी असणार आहे आणि याच्याविषयीचे जीआर जे आहेत तर ते शासनाकडून प्रकाशित करण्यात आलेले, तर त्याच्याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जो आहे तर तो पूर्ण बघायचा मित्रांनो। बघा, शासनाकडून नुकताच विधी आणि न्याय विभागामार्फत 29/10/2025 ला हा जीआर आलेला आहे। बघा, माननीय शेट्टी आयोगाच्या शिफारसीनुसार राज्यातील प्रत्येक न्याय अधिकाऱ्यांसाठी एक टंकलेखक याप्रमाणे टंकलेखकाची पदे निर्माण करण्याबाबत, म्हणजे नवीन पद हे निर्माण होत आहेत, म्हणजे याच्या आधी हे पद भरलेलीच गेलेली नव्हती, मग नवीन पद निर्माण होत आहेत म्हणजे नवीन पद भरली पण जातील मित्रांनो आणि नवीन पदांसाठी जाहिरात पण जे आहे तर ते येणार आहे मित्रांनो। आगामी काळात तुमची अशाच पद्धतीने तयारी व्हावी याच्यासाठी सर्वसमावेशक ऑल इन वन बॅच जे आहे तर ते मित्रांनो आपण इथे लॉन्च केलेले आणि ही लाईव्ह स्वरूपाची बॅच असणार आहे। 5 नोव्हेंबर पासून ही लाईव्ह स्वरूपाची बॅच सुरू होते आणि ही भरती यायला थोडासा आणखी 1-2 महिने वेळ, म्हणून तुम्ही या बॅचच्या माध्यमातून डेली लाईव्ह लेक्चर्स करा, तुमची तयारी व्यवस्थित पद्धतीने तुम्ही करू शकतात। याच्यासाठी आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा आणि काही समस्या असल्यास आमच्या टीमला तुम्ही संपर्क साधा, ते तुमचा सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील मित्रांनो। बघा, या जीआर मध्ये काय म्हटलेले ते सगळ्यात आधी बघूया। बघा, उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात जे आहे तर ते 1/3/2019 रोजी एक याचिका टाकण्यात आली होती। त्याच्या अंतर्गत राज्यातील जे दुय्यम न्यायालय आहेत त्याच्यातील प्रत्येक न्यायिक अधिकाऱ्यांसाठी मराठी व इंग्रजीमध्ये एक टंकलेखक, त्याला आपण म्हणतो टायपिस्ट। आता क्लर्कच टायपिस्टचं पण जे आहे तर ते काम करतो मित्रांनो। पहिले काय होतं, क्लर्क आणि टायपिस्ट ही 2 वेगवेगळी पदं असायची, पण आता क्लर्क आणि टायपिस्ट ही एकच पद झाले, फक्त इथं टायपिस्ट हा शब्द आलेला आहे। ही पद एका महिन्याच्या आत भरायला लावली होती। कधी सांगितलं तर हा ऑर्डर 2019 ला, परंतु त्याच्यानंतर कोर्टात पुन्हा एक रिट याचिका दाखल करण्यात आली, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आणि त्याच्यानंतर जो आहे तर तो निर्णय इथं आलेला आहे। आता याच्यानुसार शासनाने काय केलेले लक्षात घ्या, विधी आणि न्याय विभागाच्या निर्णयानुसार 6/2/2024 रोजी शासनाने काय केलेले, जिल्हा न्यायाधीश 1, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर 2 आणि दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर या संवर्गातील जे न्यायिक अधिकारी आहेत, म्हणजे हे जे न्यायिक अधिकारी आहेत तर यांच्यासाठी जवळपास 2863 पद निर्माण केलेली, यांची पद बरं का, लिपिकची नाही म्हणत मी, यांची 2863 पद निर्माण केलेली आहेत। ऑलरेडी यांची 2360 पद मंजूर होती, म्हणजे अशी ही किती पद झाली यांची 5223 एवढी ही न्यायिक अधिकाऱ्यांची पद झाली। म्हणजे त्याच्यात कोणकोणते, जिल्हा न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर आणि दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर यांचे जे काही न्यायिक अधिकारी असतील त्यांची 5223 पद आता ही निर्माण झालेली आहेत। आता ही जी पद निर्माण झालेली आहेत ना मित्रांनो, तर या सर्वांसाठी शेट्टी आयोगाने एक शिफारस केली होती की प्रत्येकाला आपण एक टायपिस्ट द्यायला पाहिजे, प्रत्येक अधिकाऱ्यासोबत एक टायपिस्ट असणार आहे। मग त्यांनी काय केलेलं की एक टंकलेखक ज्याला पगार असणार आहे S6 चा, म्हणजे जो कोणी महाराष्ट्रात लिपिक असतं त्याला तोच पगार आहे, लिपिकचा पगार आहे तो 19,900 अशी जवळपास 5223 पद इथं मंजूर करलेली आहेत आणि ही सर्व पद लवकरात लवकर, म्हणजे एका महिन्याच्या आत भरायचे मागच्या वेळी जे आहे तर ते कोर्टाने आदेश जे आहेत तर ते दिलेले होते। तर या जीआर मध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आलेल्या आहेत, लक्षात घ्या। पहिले काय होणार आहे, न्यायिक अधिकाऱ्यांची पदे भरल्यानंतर त्या मर्यादेत टंकलेखकांची पद भरती करण्यात यावी। आता ही जी नवीन पद निर्माण करण्यात आली मित्रांनो 2863, तर ही न्यायिक अधिकाऱ्यांची पदे, पहिले ही पद भरली जातील पहिल्या स्टेपला। दुसऱ्या स्टेपला टंकलेखकाची पद, टंकलेखकाच्या सेवा प्रवेश नियमात तांत्रिक कौशल्याचा समावेश असा। तांत्रिक कौशल्य म्हणजे काय की त्याला कम्प्युटर आला पाहिजे, त्याला टायपिंग आली पाहिजे, मराठी टायपिंग आली पाहिजे, इंग्लिश टायपिंग आली पाहिजे, हे 3 महत्त्वाचे तांत्रिक अर्हता त्याच्यात आपल्याला बघायला मिळतील। त्याच्यानंतर त्याला एआयचा देखील वापर करण्यासाठीच असलं पाहिजे, याच्यासाठी ते काय करतील, सिलेबस मध्येच एआयचा पॉईंट टाकून देतील आणि टंकलेखक या पदाचे सेवा प्रवेश नियम शासनाला मान्यतेसाठी सादर करावे लागतील। एवढे जे 5223 पद आहेत यांच्यासाठी सेवा प्रवेश नियम शासनाला तयार करावे लागणार आहेत, म्हणजे येणाऱ्या थोड्याशा कालावधीनंतरच आपल्याला ही भरती जी आहे तर ते पाहायला मिळणार आहे, परंतु ह्या स्टेप्स ज्या आहेत तर ते आपल्याला इथं बघायला मिळणार आहेत। बघा, 14 ऑक्टोबर 2025 रोजी ऑलरेडी मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे की जे मुंबई उच्च न्यायालयाची पदं असतील तिथं जवळपास 2238, लक्षात घ्या 2238 मित्रांनो,
2238 आणि हे 5223 ही एक्स्ट्रा आहेत बरं का मित्रांनो, याच्यात ऍड नाहीत. म्हणजे एवढी ही पदं तुम्हाला इथं बघायला मिळणार आहेत. तुम्ही हे लक्षात घ्या, ही वेगळी पद आहेत, ही वेगळी पद आहेत. ही सर्व पदं शासनाला येणाऱ्या कालावधीत भरायचे, म्हणजे न्यायालयात आपल्याला येणाऱ्या कालावधीत मोठ्या प्रमाणावर जे आहे तर ती भरती प्रक्रिया इथं बघायला मिळणार आहे. बघा, याचा आपण 15 ऑक्टोबर 2025 रोजी जो आहे तर तो इथं जी आर आपल्याला इथं बघायला मिळतो. म्हणजे न्यायालय जे आहेत त्यांच्या माध्यमातून चांगलं काम करते. याची पात्रता काय असू शकते मित्रांनो, टंकलेखकची सगळ्यात आधी मेन पात्रता असणार आहे तो उमेदवार पदवीधर असावा. त्याच्यानंतर त्याच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट असावी. आता लक्षात घ्या, उच्च न्यायालयात इंग्लिश असलं तरी चालतं, कारण की उच्च न्यायालयामध्ये फक्त इंग्लिश चालतं. पण दुय्यम न्यायालय, जिल्हा न्यायाधीश मध्ये मराठी टायपिंग आणि इंग्लिश टायपिंग याचे जे प्रमाणपत्र पाहिजेच, पण तुम्हाला ती आली पाहिजे, कारण की ते स्किल टेस्ट पण घेतात मित्रांनो. फॉर एक्झाम्पल, जिल्हा न्यायालयात जी भरती होते कनिष्ठ लिपिकची, त्याच्यामध्ये ऑनलाईन परीक्षा होते. त्याच्यानंतर मराठीची आणि इंग्लिशची दोघांची काय होते, टायपिंग होत असते आणि शेवटी मुलाखत पण होत असते, कारण की बाकी कुठे मुलाखत नाही होत, फक्त तिथंच मुलाखत होते. हाच मुंबई उच्च न्यायालयाचा अशा पद्धतीने सिलेबस आहे. म्हणजे उच्च न्यायालयात जी भरती त्याच्यामध्ये अशा सिलेबस, आणि जिल्हा न्यायालयामध्ये थोडासा आपल्याला बदल जो आहे तर तो बघायला मिळू शकतो. आणि याच्यासाठीच तुमच्यासाठी एक बेस्ट बॅच असू शकते मित्रांनो, ही सर्वसमावेशक सरळ सेवा भरती बॅच. ही लाईव्ह स्वरूपाची बॅच आहे मित्रांनो, आणि ही बॅच तुम्ही नक्की जॉईन करावी. TCS IBPS पॅटर्न नुसार होणार आहे. लक्षात घ्या, जर कोर्टाने जरी भरती केली तर ही परीक्षा TCS माध्यमातून जी आहे तर ती कंडक्ट केली जाते. मागच्या TCS ने केली होती, भविष्यात IBPS पण करू शकतो, TCS पण जे आहे तर ते करू शकतो. त्याच्यासाठी ही तुमच्यासाठी एक बेस्ट बॅच असणार आहे. अजून याच्या सेवा प्रवेश नियम, मान्यतेला वेळ आहे, तर तोपर्यंत तुमची लाईव्ह बॅच व्यवस्थित पद्धतीने कव्हर होईल. म्हणून तुम्ही या बॅचच्या माध्यमातून तुमची तयारी करू शकतात. आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन याच्यासाठी तुम्ही डाउनलोड केलं पाहिजे. चला तर मित्रांनो, या न्यायालय भरतीविषयी काही अपडेट असेल तुम्हाला आपल्या या चॅनलवर मिळणार आहे. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.